नर्मदे हर. सतनाम सद्गुरू कबीर धर्मदास सेवाश्रम नाद या आश्रमामध्ये काल दुपारी आम्ही पोहोचलो आणि इथून पुढे जाण्याचं शक्य नव्हतं म्हणून आम्ही आता रात्री इथेच विश्रामाला थांबलो आणि इथून पुढे जातो. नर्मदे हर. चाय प्रसादी पाहिलं बाबा, चाय प्रसादीच्या ते नर्मदे हर. असं हे नाद क्षेत्र आहे. इथला हा आश्रम आहे. या रूममध्ये रात्री आम्ही बाजूच्या या रूममध्ये विश्रामाला होतो. नर्मदे हर. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवोनी भाव एका, डोळे झाकोनी रात्र करू नका. काळ काळ करीत बैसला से लेखा गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावोनी राहा गोविंदी गा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. नर्मदे हर. बघा, प्राणीसुद्धा नर्मदे हर म्हणतात. इथे बऱ्याचदा असा अनुभव आला, आपण नर्मदे हर म्हटलं की प्राणीसुद्धा प्रतिसाद देतात. हे देवलवाडा गाव आहे आणि इथेसुद्धा परिक्रमावासींसाठी विश्रामाची आणि राहण्याची सेवा आहे. छोटंसं गाव आहे गुजरातमधलं. नर्मदे हर. परिक्रमा मार्ग इथून दाखवला आहे. तसा रस्त्याने जाता येतं सडक मार्गाने, पण इकडून शॉर्टकट आहे आणि लोकांनी आपल्या शेतामधून परिक्रमावासींसाठी थोडी जागा सोडलेली आहे. आता इकडनं जायचं आहे. पैदल परिक्रमावासीसाठी थोडे रस्ते अंतर कमी करणारे आहेत. हत्ती घासाचं पीक आहे. कुठं कपाशी, अजून कपाशीला कापूस आहे. आपल्या भागातला कापूस निघाला असेल, पण इथे कापूस आहे. नर्मदे हर. टावर आहे, मेन लाईनचं टावर आहे आणि टावरवर माकड आहेत बसलेली. आणि आमचे परिक्रमावासी त्यांना खाऊ देत आहेत. नर्मदे हर. शांतपैकी बिस्किटे खात आहेत ते. टावरवरून उतरून खाली आली. या बाबांनी त्याला बिस्किट दिली. छोटे नहीं आ रहा, उनकी हिम्मत नहीं आ रही यहाँ छोटे वाले. आएंगे उनको खाने दो यार तुम. आएंगे बड़े आएंगे हो साले. सभी आएंगे. कहाँ से बाबा जी आप? हम मध्य प्रदेश से हैं. वहाँ खंडवा से? नहीं, नर्मदापुरम, होशंगाबाद. होशंगाबाद नर्मदापुरम. अभी नया नाम है नर्मदापुरम, नहीं? नर्मदापुरम. हाँ, बुद्धि तो. नर्मदे हर. दोहना तालुका कर्जत इथे आम्ही पोचलो आहे. ठीक 12:15 वाजता बाबाजींनी आग्राने बोलवलं आहे.
आणि भोजन प्रसादीसुद्धा करायची आहेच. तर या आश्रमामध्ये आज दुपारचा विश्राम आणि भोजन प्रसादी असा योग आहे मैयाच्या कृपेने. अगदी रोडच्या कडेला हा रोड वाहतो आहे आणि रोडच्या कडेलाच एकदम आश्रम आहे. सुंदर आश्रम आहे, भरपूर मोकळा परिसर आहे. तिथे आता आसन लावूया या भवनमध्ये. शारदा महाभोजनालय, नर्मदे हार. नर्मदे हार. रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडने सुंदर उंच झाडी आहेत आणि एकदम छान थंडगार गारवा वाटतो. घ्या आनंद या सावलीचा. पूर्ण चिकार सावली आहे, दाट सावली, जसं अंधार पडल्यासारखं. नर्मदे हार. नर्मदे हार. काल रात्री आम्ही जिथे विश्रामाला होतो, म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून हे बाबाजी आमच्याबरोबर प्रवास करत आहेत आणि बाबाजींचे 2 सेवक आहेत. ते बाबाजींना या कार्यासाठी मदत करत आहेत, कारण त्याला कारण आहे. परवाला बाबाजींसोबत बोललो त्यावेळी बाबाजींना मी सांगितलं की म्हटलं बाबाजी आपके जो 2 सेवक है मानो ये तो मायने आपके लिए पैर भेजे आहे. बाबाजींचं दर्शन करा. गती खूप जास्त आहे बरं त्यांच्याबरोबर चालणं अवघड होतं आहे. हे चाललेत बाबाजी पुढे पहा. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. सध्या पोहोचलो 3:05 दौरोली बकुल आश्रम अन्नक्षेत्र परिक्रमा श्रीनिवास इथं. आणि या ठिकाणी तैरतीशिला दर्शन आहे, तर तेवढं दर्शन करायचं आणि पुढील मार्गक्रमण करायचं. तटमार्ग मैयाचा किनारा आहे सुंदर, ते पण दर्शन घेऊ आपण. नर्मदे हार. सर्व आधुनिक पद्धतीनं रेती उपसा चालू आहे इथे. बोटी आहेत आणि बोटीतून पाणी वेगळं आणि रेती वेगळी होते आणि ती रेतीयुक्त पाणी एका स्लॉटमध्ये टाकलं जातं आणि तिथून JCBद्वारे ती रेती उपसून मोठे मोठे ट्रक यामध्ये लोड करून ती बांधकामासाठी उपयोगात आणल्या जाते. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे भव्य प्रमाणात वाळू उपसा चालू आहे आणि याला काही सरकारी मान्यतासुद्धा असेल, कारण ही वाळू पुढे समुद्रात जात असेल म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे याचं मोठं पात्र आहे आणि खूपच वाळू उपसा इथे चालू आहे. नर्मदे हर.